किती वेळ लागेल तरी अजून आपल्याला 20 मिनिट. तिकडचा काय इतिहास माहिती आहे तुम्हाला? अजून कुठे जाणार आहेत बोला तुम्ही? आणि आपल्या देवगड देवगड किल्ला आणि देवगड बीच. तिकडे काय म्हणजे असं टुरिझम आहे की प्रायव्हेट बीच असतो? टुरिझम आहे. नाही आम्हाला प्रायव्हेट जायचं. प्रायव्हेट बीच काल होता ना प्रायव्हेट बीच. पाय फाटलेत आपले. आम्ही गरीबासारखं ह्या बसमध्ये फिरतो. एकाच सीटवर दोघं आलोय. बघू शकता आम्ही गरीबांसारखं पुढे बसून श्रीमंतांसाठी मागे सीट सोडलेत. 20 रुपये भाडी आता घेऊन असतात. तसं टूरचा खर्च जास्त झाला ना, पण आता आम्हाला भाडी मारूनच जगावं लागतंय. 1-2 अगरबत्ती पण चालेल तशी. हा भाडं म्हणून देवाला अगरबत्त्या लावून पुढचा प्रवास करतच नाही. ज्या मंदिरात जाऊ तिकडे नारळ आणि अगरबत्ती घेऊनच जातो. जागेवाल्यासाठी. ह्या वर्षी जो पावसाळा आहे ना तेव्हा भाई इकडे आपण थोडं पावसाळ्याच्या आधी आलं पाहिजे. तुम्ही जो ढग बनवताय ना भाई लागवड चालू झाली. तुम्ही नाही तुम्ही बस लोकांना गैरसमज होईल, माझ्यावरती येतील कमेंट्स बॉक्स मध्ये. तेवढे फॅन फॉलोईंग आहे आपली. जे 4 बघतील तेच रे. ठीक आहे, तू तुझ्या गर्लफ्रेंडला शेअर कर. सॉरी, तू तुझ्या फ्रेंडला शेअर कर. तिला सांग की तिच्या 4 फ्रेंडला शेअर करेल आणि तिला सांग की ती त्यांच्या 4 फ्रेंडला शेअर करेल. बाय पैसा. हॅलो गर्लफ्रेंडला, माझ्या बॉयफ्रेंडला, सगळ्यांना सांग. बंटीला पण सांग. पाठी जाऊन काय नाही तू शांत बस. मस्करी केली मस्करी. एकटा नगर जागा घ्या. कोण एक बारकाचा दिवा लावायचे. आणि तो एक बोटीवाला होता ना, ती समुद्रात बोट बुडत होती. मोठे आपल्या कुंकरीवरच्या. मग त्याला तिकडे ना म्हणजे बत्ती पेटलेली दिसली. आणि तो तेव्हा काय सांगितलं, माझी बोट तू कुंकरीवरच्या समुद्रावर म्हणजे तिकडे हाणलीस का मी इकडे देऊळ बांधे. असं त्याने ते देऊळ बांधायचं. त्यानंतर त्याने काय सांगितलं, ह्याला कुठे देवा म्हणजे मला तुझ्या पायाखालीच राहायचं आहे. म्हणून त्याने 3दा म्हणजे पहिल्यांदा उडी मारली वरनं, तेव्हा काय त्याला झालं नाही. परत दुसऱ्यांदा मारला तेव्हा तो काय झालं नाही. तिसऱ्यांदा जेव्हा उडी मारली ना तेव्हा तो म्हणजे तेव्हा तिकडे त्याच्या बाजूला समाधी आहे बघ. आता देऊळ बांधशील त्याच्या बाजूला समाधी आहे त्याची बांधलेली. ती समाधी तुम्ही आता जाऊन तिकडे बघा. म्हणजे ज्याने देऊळ बांधलं त्याची त्याची समाधी आहे त्याच्या बाजूला. म्हणजे बोलला की मी देऊळ बांधतो पायाखाली मला राहायचं. राहायचं. तेव्हा कसं रे, तेव्हा म्हणजे बारकीची अशी घुमटी बांधलेली त्यांनी. अच्छा. त्याच्यानंतर ते कसं रे प्रसिद्ध झालं. परत त्याला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातोय ना रे कुंकेश्वर. म्हणजे देऊळ प्रसिद्ध झालं. अशी ती स्टोरी आहे त्याची. जागेचं काय असतं ना, तशीच आपल्याला सर्व जागेच्या अमरावतीवर ना 5 पांडवांनी एका रात्री कोरलेलं देऊळ आहे. कुठे ते देऊळ? तिकडे वाड्यात. एका रात्री पूर्ण ह्याच्यात आपलं हे कातळ असतं ना, कोरलेलं आहे. चिरा म्हणजे कातळ आहे. चिरा टाईप. त्याच्यामध्ये ते आतमध्ये देऊळ कोरलेलं आहे बेचे शंकराचं. ते पिंडीचं आहे. दरवर्षी ते 1 तांदूळवर वाढते तांदूळ म्हणजे पिंडी. पहिली एवढीशी होती ती आता एवढी झाली. दरवर्षी ते हे 5 पांडवांनी कोरलेले आहेत. आणि स्वतः 5 पांडवांनी आपले म्हणजे हे आहेत ना म्हणजे चित्र ते वरती कोरलेले आहे देवळा वरती कातळावर. आणि ती पेंडी वाढते म्हणजे तांदूळ वाढत होते राहते. मोठी होते की बाहेर मोठी होत राहते. पहिली एवढीशी होती नंतर एवढी. मग ते दरवर्षी 1 तांदूळवर वाढणार. त्या वरती ह्याला कळसाला टेकणार तेव्हा इकडे हे जग सगळं संपलेलं असतं. म्हणजे ते आपलं भरपूर 4 स्तंभ आहेत मध्ये 3 पडला ते सगळं एकत्र होणार. देऊळ नाही तो पण गडावरच आहे कोणत्या तरी. हरिहरेश्वरला आहे. ते देऊळ आपण बघूया. ह्या हॉटेलला आपण जेवायला तिथे ते सानिका हॉटेल आहे बघा. तिकडे ह्याची शूटिंग झाली ह्या पिक्चरची. ह्या हॉटेलला जेवायला. त्या पिक्चरची शूटिंग झाली. ते आपलं हे आहे तुला सांगतो पिक्चरचं नाव ताने म्हणून हे पिक्चर आहे. त्याची शूट सगळं इकडे झालं. आपले कुंकेश्वरचे देऊळ आहे ना त्याची शूट झाली. ते 5 पांडवांनी एका रात्री देऊळ कोरलाय. म्हणजे ते
देऊळ आहे आणि ते आपण त्याचा रस्ता वरनं गेलाय. म्हणजे आता आपण जे पांडवाचं होतं ते रस्त्याच्या खाली होतं, ज्या रस्त्याने आपण येत ओके, होतो. बरोबर. म्हणजे ते एंट्री कुठे नाही, साईडने. साईड नाही ना, खालनं जाय. त्याचे 2 पावटेने आहे, त्याच्या खालनं जायचं आणि मेन रस्ता आहे ना, हा. तर ते देवळाच्या वरून गेला आणि त्याच्या समोर खाली सेंटरला पिंडी आहे. मग रस्ता बनवताना माहिती नव्हतं का खाली देऊळ आहे? ते माहिती आहे, पण कसं देवा कोरलेलं आहे ना रे ते, त्याला काय हे हानिकारक नाही आहे. एका रात्री जेव्हा 5 पांडव आले तेव्हा एका रात्री ते देऊळ बांधलं आणि जेव्हा कोंबडा कोंबडला ना ते 5 पांडव गेले, म्हणजे निघून दुसरीकडे गेले. 5 पांडवाच्या पण खूप साऱ्या स्टोरी आहेत ना बाबा. आपल्या एकविरेच्या इथे पण बोलतात ना की ते वरचं गुफा पांडवांनी एका रात्रीतच बनवली आहे. भरपूर आहे, काय काय केलंय आमच्या तिकडं वरती 5 पांडव चुकलेले आहे, ते अजून निशाणी तशीच आहे. काय केलेले? चुकलेले. हा, चुकलेले असताना पान खाऊ चुकले हे 5 अजून तसेच म्हणजे हे डाग आहेत. हा टर्निंग आहे ना तो बघण्यासारखा. हा, बघण्यासारखं स्पॉट आहे, एक नंबर. सगळे देऊळ बांधले ते एका रात्रीत बांधले, म्हणजे त्यांनी सकाळचं हे केलं नाही. कोण बोलला? आपला इंग्लिश मीडियमचा नाग्या. इंग्लिश मीडियमचा नाग्या. हे काय गणपतीपुळे ते बाळा बोलते, पाणी आहे ना. पाणी महाराष्ट्र डॅमला पण आहे रे आपल्या. आपण तू डायरेक्ट जिल्ह्यातलं स्थान बदलतोय बाबा, ते रत्नागिरी मध्ये आहे. लिंबूची माळ लावू एक लिंबू. हा काय पोहोचलो आपण बाहेर. रस्ता बघा आणि हे निसर्ग आणि ह्याच्यातून आम्ही ऑफ रोडिंग करतोय, ते पण बस मधून आमच्या. बोललेलो बाईक आमचा प्लॅन खरंच खूप चांगला झालाय. अजूनपर्यंत तरी काय झालं नाही, फक्त एक माणसाला घेऊन आलंय ते चुकीचं ठरलंय थोडं, बाकी तर काही चुकलं नाही आमचं अजूनपर्यंत. काय बोलतो लोके? नाही प्रयाग, अजूनपर्यंत तर आपलं सगळं नीट, सगळं ठीक चाललंय. फक्त एकच चुकी केली आपण आतापर्यंत की ह्या माणसाला घेऊन आलोय, बाकी तर काय नाही चुकी केली. त्याला चूक नाही बोलणार. असं असतं ना की काहीतरी वाईट होण्यापेक्षा मोठ्या छोट्या तळतं, हे छोटं आहे आमचं. मग आम्ही आमचं छोटा चूक घेऊनच फिरतो, म्हणजे मोठं घाण होऊ नये. भावा तो एक माणूस, तो एक त्याचे पैसे वेस्ट आहेत. तो एक तर आयटम सोबत बोलतोय आल्यापासून, नाही तर झोपतोय तरी. भावा ही जाई वागा बघ भाई. हा तो पण ड्रायव्हर आहे काका, डंपर विंपर चालवतो मोठे. म्हणजे चालवत नाही, ड्रायव्हर नाही तो, पण चालवायला येतात, सगळं येतं त्याला, JCB सगळं येतं. आम्ही इमर्जन्सी मध्ये त्याला. हा, आमचं ढोलचं पथक आहे, तिकडे पण कधी ड्रायव्हर नाही आला, टेम्पो होता यालाच चालू पाठवतो. वाव, बीच आलं पण आग्या, समुद्राने रोड बाजूला. लवकर अरे ये ना भाऊ, फुटेज मध्ये यायचंय की नाही, तिकडे लवकर. अरे भाई तू पिक्चर मध्ये येणार आहे ना, असं नको करू.
गाइस अभी पोहोचलो मस्त कुणकेश्वर भाई मजा आ रहा है एकदम, बहुत अच्छा लग रहा है, ऐसा लग रहा है वापस लातूर जाओ। छोटे छोटे बंदर क्या जाने अदरक का स्वाद। ड्रायव्हर का का बोलतो तिकडे ए ब्रो अरे ऐकायचं तर तुझं पण नाही रे, पण तुला घेऊन फिरतोय बाबा तू ना तुझा आवाज ए, जरा irritate कचरा. होतोय, जरा सायलेंट. काय रे नागे असं तू यार थोडा कंटेंट बनत जातोय, तू हरकत चुकीची करतोय जरा. ब्लॉग मध्ये येण्यासारखी करत नाही म्हणून तुला कोण ब्लॉग मध्ये बाळा पण घेतलाय तुला ब्लॉग मध्ये. हा जाऊ साईडला जरा. साईडला नको साईडला नको जा, पूर्ण घरी जा. फक्त एका टायमाला टायमिंग ब्रो कोड. अरे यार हे यांचंच गाव आहे बघा, यांचं हे मालकीचे हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष हे आहेत. यांचं गाव नाही, हे यांचं नाही गाव आहे. साईडला येऊ ना जरा. यांचं गावच नाही. रिक्षावाले बोलली हे भाऊ आमचे नायगाव वाले. नमस्कार भावाचा करा. चष्मा सेक्सी आहे, मी 3 वेळा अप्रिशिएट करून झालोय भावाला. भाऊ का काढायचं नावच घेत नाही. आल्यापासून इसवी सन सकाळपासून 2000 इसवी सन 2000 आमचे भाऊ लहान होते ना, तर दुमत्री मध्ये येत होते. राजू बंद कर. काय नाही असंच थांबलो, सगळे एकत्र चालू. चला कुठे गेला कालेश? तू जरा हरकत चांगली कर, सुधार तुझी, मग तुला जसं ब्लॉग मध्ये घेणार. हा बाळा पण घेईल मग तुला. आता तू OnePlus मध्ये काम करतोय ना, मग तुला iPhone मध्ये काम करायला भेटेल. बाळा काय दमलं वाटतं. मला काय बोललो, पहिलं पाया OnePlus मध्ये तुला घेतोय तरी, मग हे हरकत चांगली केली तर तुला iPhone मध्ये पण संधी भेटेल. पहिलं पाया पडायचे. त्याचं थोडं परीक्षा एवढ्या. मग उद्या तुला घेणार आहे मी ब्लॉग मध्ये पहिलं पाया मग आता मी Actually राहू की जाऊ? सांगायला गेलं तर हा मोबाईलच्या लायकीचा नाही, तू कॅमेराच्या लायकीचा आहे. तू पांचाळसोबत फिर. तू डायरेक्ट पॉडकास्ट मध्ये येणार आहे या पांचाळच्या. तुम्ही त्या ब्लॉग मध्ये माझे नाव खराब करताय भेंडी. नाही तू कॅमेरा अरे यार कॅमेरा एक वाला, मला मोबाईल वाला सांग, थोडी. iPhone कितीचा आहे? 60,000. 70 बोसडीचा. हा कितीचा आहे? हा, तीच आहे. 40. परत बी तो 5चा कॅमेरा कितीचा आहे? 3-4 लाखाचा. मग लायकी आहे की नाही तुझी तुझी? लायकी तेवढी ठेवली आहे आम्ही बाई. तू आणि तू स्वतःला म्हणून declare घेत नाही कर. मला कॅमेऱ्यात. हा भाई आमचा कॅमेराला जरा लाज वाटते, पहिले तुला नसेल वाटत. ठीक आहे, आपण मंदिरात आलोय जरा. वाव हे बघण्यासारखं आहे. ये मिस्टर प्रोफेसर. हेलो ब्रो. हाय 1 सेकंड रे भाई. आई नोट दिख रहा है. 1 सेकंड. मस्त दिख रहा है एकदम. कसं वाटतं माझ्या इकडे? मस्त वाटतं जरा. जरा मला वाटलं थंडी असेल, पण थंडी काहीच नाही. आणि असं वाटतं लातूरला चालू ऊन बघून. ठीक आहे, बघू ॲडजस्ट करू आपण.
हा सेकंड कासववाला, हा त्याच्यानंतर वडा असणार, मग नंतर तो तुझा बुद्ध, आणि त्याच्यानंतर वामन, मग परशुराम, राम, त्याच्यानंतर बली, कृष्ण आणि कल्की. शेवटचा अवतार. खाली हे माहिती आहे काय पृथ्वी कुठे गेला हे माहिती आहे काय ते जीव चालू झालेले ना पृथ्वी जन्म झाले तेव्हापासून सगळे कृष्णाचेच अवतार विष्णूचेच अवतार जन्म घेतात ते आहे ते आणि हे जे शेवटचं आहे ना कल्की ते आता जन्म सगळं हे आहे ना कृष्णाचं नाही कृष्णाचं आपलं कल्कीचं चालू आहे कलियुग आणि हे अवतार येतात ना त्याच्यावर शेवटी जेव्हा कृष्णाचा मृत्यू झाला ना बाण लागून तेव्हा ते त्याचं युग अरे हे सगळे जिवंत आहेत हनुमान परशुराम हे सगळे जिवंत आहेत तेही मदत करतात ते पण काही काय काय शापामुळे ते जिवंत आहेत कोणत्या बाहेर शिवलिंग आहे का हातला जाऊ नियम आहे ज्याला हा ते बोलले आम्हाला बसमध्ये ऐकलं आम्ही त्यांचं इतिहास बघून ऐकलं म्हणजे आता एंट्रन्स इथून करणार. पेंडीपर्यंत नाही काढू शकत. हे मंदिर आहे इकडे कुणकेश्वर मंदिर पण आम्हाला इकडे ह्यांच्या ऑथॉरिटीज जे आहेत त्यांनी सांगितलं की इकडे व्हिडिओ नाही काढू शकत वरपर्यंत जाऊन तर इथूनच जेवढं झूम करून पॉसिबल होईल तेवढं दाखवतं आहे ओम नमः शिवाय इकडचे ग्रामस्थ आहे त्यांच्या मदतीने बोलले की व्हिडिओ काढू शकता आम्हाला अलाव केलं आहे आतमध्ये व्हिडिओ काढायला ते पण इकडेपर्यंत दाखवू शकतो या पुढे नाही जाऊ शकत लोके साहेब आम्हाला इकडे कुठेतरी गार्डनमध्ये घेऊन आले गार्डनचं नावच नाही जे इकडून जो व्ह्यू येतोय बाई कमाल सुंदर दृश्य आहे असं इकडे थोड्या राईड्स पण अवेलेबल पण आम्हाला नाही करायचे आहेत खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत हा व्ह्यू बघा कोकण 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 असं वाटतंय ना इकडे येऊन स्वर्ग हे वाटतंय कोकण आहे मागच्या 3 ते 4 ट्रिप केल्यात पण कोकण वाटलंच नाही मला हे कोकण वाटतंय मला कोकण तेव्हा रॉयल स्टॅग मध्ये होतं टॅग मध्ये होतं आमच्या ह्या टूरवर दारू स्ट्रिक्टली बॅन आहे फक्त येताना बिअर पिलेली सगळ्यांनी बाकी दारू स्ट्रिक्टली बॅन आहे या टूरसाठी ह्या टूर कोणीच नाही प्यायची. प्यायची फक्त मजा करायची फक्त ही स्ट्रिक्टली मजा बॅन फक्त आहे फिरायची बस येतो ना काय बोलतो कासो काय नाही खूप भारी वाटलं आज पहिला दिवस होता खूप म्हणजे एकदम प्रॉपरली जे नियोजन करायचं होतं त्यापेक्षा चांगलं झालं थोड्या अडचणी आल्या स्टार्टिंगला बस बीस दुसरी झाली पण चांगलं झालं आराम आहे भाई आराम आहे सगळं टायमावर होतं सगळं टायमावर आणि आता एक आणि गाण केलेलं आहे ब्लॉगचं. रिक्षा सानिका सानिका हॉटेल. इथे देवगड मध्ये एक सानिका हॉटेल आहे आता एकदम चीप रेट मध्ये भेटतं 180 मध्ये होतं ना 220 आणि 180 ला नॉनव्हेज आणि 150 ला व्हेज होतं. व्हेज होतं स्पेशल राहू दे ना आता 200 ना 200 ला नॉनव्हेज होतं आणि Veg एक 150 ला व्हेजची स्पेशल थाळी होती त्याच्यामध्ये एवढे आयटम दिलेलं ना विचारू नका वरती जाऊन खाली उडी मार
तू नको आहेस आम्हाला. झालं आता इकडून जायचं. काय नाही इथून उड्या मारू. फोटो इथे काढायला पाहिजे. उड़े खुले आसमां में ख्वाबों के परिंदे उड़े दिल के जहां में ख्वाबों के परिंदे ओहो क्या पता जाएंगे कहाँ खुले हैं जो पर कहीं ये नजर लगता है अब है जागे हम फिक्रें जो थी पीछे रह गई निकले उनसे आगे हम हवा में मगाशी 10 जणांचे बोलले. तू करतोय या खाली या. चुकीच्या हातात मोबाईल हातात गेलेला. सॉरी हा बाय. कशावरून? अरे आता त्याला व्हिडिओ काढायचे नको. अगोदर तुझं वय झालं त्याला. काय झिपलाईन वर नाही तो. हवा में बह रही है जिंदगी ये हमसे कह रही है जिंदगी ओहो अब तो जो भी हो सो हळूहळू कॅमेऱ्याच्या दिशेने चालतायत. भाई मला माहिती सगळ्यांच्या चाल्या बदलल्या ना. सरळ चालत होते. थोडा वर तर वर. नाही बस बस तेवढा बस. लाईनीत नका जाऊ रे. मागे लवकर लवकर. ओके ओके.
मला